गरिबांच्या झोपड्यांवर हातोडा, पण मँग्रोव्ज कापणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? समुद्रात भरणी करून झोपड्या बांधणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? MMRDAच्या जागावर BMCच्या जागेवर कब्जा करून मोठे मोठे गाले बांधणारे, झोपड्या बांधणारे यांच्यावर कारवाई कधी होणार? हा प्रश्न आता उद्भवत आहे. विषय काय आहे त्याला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. मुंबईत सध्या BMC कडून अनधिकृत बांधकामे, झोपड्या आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. कुठे दुकानांवर हातोडा पडतोय, तर कुठे झोपड्या जमीनदोस्त केल्या जात आहेत, तर कुठे फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या जात आहेत, हटवल्या जात आहेत. प्रशासनाचं म्हणणं आहे की ही संपूर्ण कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार केली जात आहे. शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. पण आता या कारवाईवरून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण नागरिकांचं म्हणणं आहे की ज्यावेळी अनधिकृत बांधकामं उभी राहत होती, ज्यावेळी फुटपाथ आणि रस्त्यावर फेरीवाले बसत होते, त्यावेळी कोर्टाचे आदेश होतेच. मग इतके वर्ष प्रशासनाने नेमकं काय केलं? प्रशासन काय करत होतं? BMCचे अधिकारी कुठे होते? आणि जर त्यावेळी डोळेझाक केली असेल तर त्यासाठी जबाबदार अधिकारी जे होते त्यांच्यावर कारवाई का होऊ नये? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून केला जातो. फक्त गरिबांवर हातोडा चालून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कारण अनेक ठिकाणी लोक वर्षानुवर्ष राहत आहेत. अनेक ठिकाणी लोकांच्या पिढ्यानपिढ्या या ठिकाणी या झोपड्यांमध्ये राहिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी फेरीवाले वर्षानुवर्षापासून धंदा करत आहेत. त्यांच्यावरती त्यांच्या पूर्ण घराची जबाबदारी आहे. पूर्ण घर त्याच्यावर चालत आहे. कारण कायदा सर्वांसाठी समान असायला हवा. पण त्यावेळी प्रशासनाने गरीब जनतेचाही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. दरम्यान मुंबईत आणखी एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. एकीकडे जुन्या झोपड्या पाडल्या जात आहेत, तर दुसरीकडे मँग्रोव्ज कापून समुद्रात भरणी करून MMRDAच्या आणि BMCच्या जागांवर झोपड्या आणि अनधिकृत बांधकामे बांधली जात आहेत. मग प्रश्न असा आहे की ही नवीन अतिक्रमणं कोणाच्या आशीर्वादाने उभी राहत आहेत? जमिनीवर पुन्हा कब्जा होत असताना प्रशासन झोपेत आहे का? आणि आजचे अधिकारी यावर कारवाई का करत नाही? कारवाई फक्त दिसण्यासाठी आहे का, की खरंच मुंबई अतिक्रमण मुक्त करण्याचा गंभीर प्रयत्न सुरू आहे? मुंबईकर आता सवाल करत आहेत. कारण हा फक्त झोपड्यांचा प्रश्न नाही, हा भ्रष्टाचार, प्रशासनाची जबाबदारी आणि शहरांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. हा अतिक्रमणाचा चक्रव्यूह नेमका कधी थांबणार? गरिबांवर कारवाई सोबत नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? हा एक प्रश्न आहे. यावर तुमचं मत काय आहे? BMCची कारवाई योग्य आहे का, की प्रशासन तितकंच जबाबदार आहे? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.